हरे राम 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 हरे राम, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। तदा शिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा। वन्दे गुरुपरम्परा। सद्गुरुनाथ महाराज की जय। मनीषाताई पटले व्हिडिओ बंद करावा। तिकडे बघा। सद्गुरुनाथ महाराज की जय। सुख दुःखाची खंत जीवास करी भ्रांत सद्गुरु काका सारिखे संत फळ भरे घालविती। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना शीर्षाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी साष्टांग लोटांगण घालतो। आदरणीय नीलाताई दातार ज्या नित्य नियमाने शुद्ध पठण करतात व उपनिषदांची मंत्र आपल्या सगळ्यांच्या कानी उतरवतात, त्या नीलाताईंना वंदन करतो। आपण सगळे श्रोते भगवत स्वरूप आहात, त्यामुळे आपल्याला वंदन करतो आणि अभ्यासाला प्रारंभ करतो। मागच्या गुरुवारी घेतलेला, कारण शुक्रवारी भगवद्गीता, शनिवार रविवार सुट्टी असते। आत्मज्ञानी शोकरहित असतो हे सांगितलंय आणि तो अवस्थाच्या पलीकडे असतो, म्हणून त्याला वेगळं धैर्य नाही ठेवावं लागत। स्पष्टपणे ब्रह्मरूपतेची त्याला अनुभूती आलेली असते आणि आता या ब्रह्मरूपतेच्या अनुभूतीचे बारकावे
एतद्वैतत, तेच हे ब्रह्मस्वरूप आहे, हे श्री गुरु शिष्याला सांगतात आहे. श्रुती माऊली आम्हाला सांगते आहे. तुम्ही पुन्हा म्हणाल की हे दोन वाक्य तुम्ही का वापरता? श्रुती माऊली आम्हाला सांगते आणि श्री गुरु शिष्याला सांगतात आहे. ज्यांना गुरु नाही लाभले त्यांना श्रुती माऊली सांगते आहे. परंतु श्रुती माऊलीचं सांगणं श्री गुरूंच्या मुखातून ऐकल्याशिवाय ब्रह्मप्राप्ती होत नाही. आणि ऑनलाईन ऐकणे म्हणजे मुखातून ऐकणे नव्हे. अधिकृत अनुग्रह घेतल्याशिवाय या गोष्टी शक्य नसतात. आता पुढचे मंत्र आपण आज घेऊया आणि आपण 6, 7, 8, 9 असे 4 मंत्र घेऊया आणि उद्या 10 आणि 11 नंबरचा मंत्र घेऊया. 6, 7, 8 आणि 9 या मंत्रामध्ये एकच गोष्ट वेगवेगळ्या अंगांनी सांगितली आहे. 5 महाभूताच्या अंगांनी एकच गोष्ट सांगितली आहे. आणि ते मंत्र आता बघूया. एका शब्दामध्ये थोडासा फरक पडला म्हणून शांकर भाष्यात तेवढं कन्फर्म करून घेतो म्हणून उघडलं. यः पूर्वं तपसो जातम मध्याः पूर्वमजायत. आणि डॉक्टर काकांच्या कठोपनिषदात या शब्द आलेला आहे. तिथे तो या नसून यहा शब्द आहे, यहा. म्हणून शांकर भाष्य गीता प्रेस गोरखपूर तपासून घ्यावं. ते पूर्ण शुद्ध असतं. यः पूर्वम तपसो जात मध्याः पूर्वमजायत गुहां प्रविष्ट तिष्ठन्तम यो भूते भीर व्यपश्यत एतद्वैतत. असा 6 नंबरचा मंत्र आहे. 7 नंबरचा मंत्र आहे किंच या प्राणेन. या ठिकाणी या आहे बर का. या प्राणेन काकांच्या ह्याच्यात यहच आहे. या प्राणेन संभवत्यदिती देवतामयी गुहां प्रविष्ट तिष्ठन्तीम या भूतेर भीर व्यजायत एतद्वैतत. 8 नंबरचा आहे किंच अरण्योर निहितो जातवेदा गर्भ इव सुभृतो गर्भिणीभिः दिवे दिव इड्यो जागृतीर भीर हविष्मर भीर मनुष्ये भीरग्निः एतद्वैतत. आणि 9 नंबरचा मंत्र आहे यतश्चोदेति सूर्योस्तम यत्र च गच्छन्ति तम देवाः सर्वे अर्पितास्तदु नात्येति कश्चन एतद्वैतत. असे 6 ते 9 4 मंत्र आपण इथे बघतो. पाणी निर्माण होण्यापूर्वी यः पूर्वम तपसो जातः अदभ्याः पूर्वजायत. आता ज्ञानयुक्त तपाच्या साह्याने ब्रह्मदेवापासून सर्वप्रथम कोण जर उत्पन्न झाला असेल तर त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. म्हणून हिरण्यगर्भाला प्रथमजः असा शब्द वापरला आहे. म्हणजे पाणी निर्माण होण्यापूर्वी सुद्धा तपरूपी ब्रह्मापासून प्रथम जन्माला कोण आलं तर तो हिरण्यगर्भ जन्माला आला. येथे पाण्याच्या पूर्वी म्हणजे पाणी नसून आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी 5ही महाभूत असण्यापूर्वी जो जन्माला आला
म्हणजे पंचमहाभूतांच्या पूर्वी जो आला त्याला प्रथमजः म्हणतात. पहिला मुलगा म्हणतो की नाही, हा आमचा पहिला मुलगा. तसं प्रथमजः म्हणून ब्रह्मापासून पहिले जर कोण झाला असेल तर 5 महाभूत झाले नाही. प्रथमजः म्हणजे हिरण्यगर्भ झाला. प्रथमजः बरं का, ज्या नाही, प्रथमजः. हिरण्यगर्भ प्रथम जन्माला आला. आणि त्यांनी काय केलं माहितीये का, सगळ्यात पहिले बुद्धिरूपी गुहेमध्ये त्यांनी आपलं स्थान ग्रहण केलं. आणि बुद्धिरूप गुहेमध्ये स्थान ग्रहण केल्यानंतर सगळ्या जीवांना, हे बघा, हे कन्सेप्ट आहेत, हे शास्त्रांनी जसे सांगितले तसे समजून घ्यायचे असतात. याच्यामध्ये बौद्धिक चिरफाड करायची नसते. आज 1,200 लोकांना आवर्जून हे लक्षात ठेवा. इथे चिरफाड करायची नाही, हे श्रद्धेने स्वीकारायचं. की सर्वप्रथम कोण जन्माला आला ब्रह्मानंतर? हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भाने काय केलं? बुद्धिरूप गुहेमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. आणि मग जीवाच्या बुद्धिरूप गुहेमध्ये तो गेल्यामुळे शब्दादी विषय अनुभवणारा जो, त्याला श्रोता असं म्हणतात. दृश्याला अनुभवणाराला द्रष्टा असं म्हणतात. आता जसा श्रोता, जसा द्रष्टा, तसा सर्वभूत मात्र त्याला पाहतात. म्हणजे कानानी पाहतात, डोळ्यांनी पाहतात, त्वचेनी पाहतात, स्वादानी पाहतात. आता हा जो पाहणारा आहे, हा तो आहे. आणि तोच मुमुक्षु साधक या पाहणाऱ्याला जर पाहिलं, जाणलं, तर तो आत्मतत्वापर्यंत जाऊन पोहोचतो. कठीण झालंय, आता सोपं करतो. आपण पहिले पाहणे हा शब्द डोळ्याचा अर्थाने घेऊ. हा पेन आपण सगळेजण बघतो आहोत. पेनचा रंग हे दृश्य झालं. काळा आणि हा जो रंग आहे पेनचा, हे दर्शन झालं. पेन हा दृश्य झाला, त्याचा रंग हे दर्शन झालं, त्याचा आकार हे दर्शन झालं, आणि बघणारा मी द्रष्टा झालो. आता हा जो द्रष्टा आहे, या दृश्य आणि दर्शनामध्ये नेहमी द्रष्ट्याकडे लक्ष द्यायचं आहे. नेहमी लक्ष कोणाकडे द्यायचं आहे? द्रष्ट्याकडे द्यायचं आहे. आणि एवढं जर आपण द्रष्ट्याकडे लक्ष देऊ शकलो तर आपल्या जीवाचं कल्याण झालं म्हणून समजा. मग आता साधना कशी करायची असते हो? खूप जणांना प्रश्न पडतो, आम्हाला साधनेला वेळ मिळत नाही. बापरे, आम्हाला साधनेचं महत्व नाही कळलं. आणि महत्व कळल्या नसल्यामुळे आम्ही साधना म्हणजे एका जागी केलेली बैठक समजतो. आणि असं झालं की आमच्या जीवनाचं अकल्याण होत. बैठकीतली साधना आहेच, निर्विवाद आहे, ती पण सांगणार आहे मी आता 9व्या मंत्रामध्ये. परंतु बैठकी व्यतिरिक्त ही एक अशी साधना आहे की जी अंतःकरणाची बैठक तयार करते. आणि त्या साधनेकडे बहुतांश साधकांचं दुर्लक्ष असतं. कोणती साधना आहे ती? की जी बैठकी व्यतिरिक्तच्याही काळामध्ये आम्हाला बरोबर साधता येते. मग दृश्य आणि दर्शन याच्या मोहात न जाता द्रष्टा मी आहे याची जाणीव ठेवायची. ऐकत असताना श्रोता मी आहे याची जाणीव ठेवायची. ते म्हणतात, श्रोते हो, एकाग्रतेने ऐका. मी श्रोता आहे, मी द्रष्टा आहे, मी म्हणता आहे. मनन करतो तो म्हणता. मी स्वाद चाखणारा आहे. म्हणजे असा विचार केला की दृश्य आणि दर्शन संपलं, आम्ही द्रष्ट्यावर आलो, आणि द्रष्टा हा दृक्रूप होतो. आणि मग भेद संपतात, त्रिपुटीचा भेद संपतो. जीव
जगत, ईश्वर या तिघांचा भेद ज्या वेळेला संपतो तेव्हा ब्रह्मरूपताच राहते. आणि म्हणून मग ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजितः. चालता बोलता केलेली साधना आहे बर का. वासुदेवा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. चालता बोलता केलेली साधना आहे बरं का. अजून रीता ठावया राघवे विण नाही त्रिभुवन संचले विठ्ठले गा जे जे भेटी जे भूत भरला घनदाट हरी दिसे. चालता बोलताच्या साधना आहे पण परिपक्व दशेतल्या साधना आहेत हे लक्षात ठेवा. अपक्व दशेतल्या साधना नाही आहेत. परिपक्व दशेतल्या साधना आहेत. आणि परिपक्व दशेतली साधना ज्या वेळेला केल्या जाते त्यावेळेला अपक्व जीव ब्रह्मरूप झालेला असतो. आणि ब्रह्मरूप झालेला जीव ब्रह्मरूपता अनुभवतो त्याला सुद्धा सहजता आलेली असते. मग आता आपाहाबद्दल झालं आपलं बोलणं, पाण्याबद्दल बोलणं झालं, आता प्राणाबद्दल. या प्राणेन संभवती. या ठिकाणी काय म्हणतात आहे, या प्राणेन संभवित. सर्व प्राणी मात्रांच्या बुद्धी गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर हा जो हिरण्यगर्भ आहे, आता हे हिरण्य गर्भामध्ये देवता, त्या देवतेचं नाव ठेवलंय अदिती. काय नाव ठेवलंय? अदिती. ती प्राणाच्या मधून सर्व प्राणी मात्रांच्या बुद्धी गुहेमध्ये प्रवेश करते. आता कशी प्रवेश करते सांगणं चालू झालंय. आणि म्हणून अदिती शब्दाचा अर्थ माहिती असेल पुष्कळदा. मुलींचे नावं असतात अदिती, पण लोकांना अदिती शब्दाचा अर्थच नाही माहिती. शब्दादीनाम अदनात अदिती. शब्दादी विषयांच्या ज्या भक्षण करतात त्यांना अदिती म्हणतात. यज्ञामध्ये जे हवन केलं जातं, हवन केल्या झाल्यानंतर ते हवन ज्या देवता भक्षण करतात त्यांना अदिती असं म्हणतात. म्हणून देवतांच्या अंतःकरणामध्ये प्रवेश केला, अंतःकरणातून ब्रह्मस्वरूपामध्ये प्रवेश केला आणि ब्रह्मस्वरूपातून हिरण्यगर्भ. म्हणजे आता ब्रह्मस्वरूपातून हिरण्यगर्भ निर्माण झाला, हिरण्यगर्भामधून देवता निर्माण झाल्या आणि या देवता जे ग्रहण करतात त्या अदिती आहेत, त्यांना अदिती म्हणतात. काय ग्रहण करतात? विषयाचे सेवन करतात, विषयाचं भक्षण करतात. म्हणून आपण स्वाहा स्वाहा यज्ञामध्ये जी आहुती दिल्या जाते ती आहुती देण्याची सुद्धा हे 3 बोट वापरल्या जातात. तसे आपण प्रकाशामध्ये पाहिले तर हरणासारखं चित्र दिसेल भिंतीवर. मध्यमा, तर्जिनी आणि अंगुष्ठा या 3 यांनीच हवन करायचं असतं. आणि तेही हवन असं करायचं, असं नाही टाकायचं. नर्मदेच्या काठी हेही अनुभव घ्यायला मिळाले. असो, आपला विषय आहे हिरण्य गर्भांमधून विविध देवता निर्माण झाल्या आणि देवता विषयांना सेवन करायला लागल्या, हवनाच्या माध्यमातून विषयांचं भक्षण करायला लागल्या. आता देवता विषयांचं भक्षण करतात आहे आणि म्हणून त्यांना अदिती म्हणतात. ह्या ज्या अदिती आहेत या हिरण्यगर्भाशी जोडलेल्या आहेत आणि हे जे हिरण्यगर्भ आहे हे परब्रह्माशी जोडलेलं आहे. म्हणजे जे भक्षण केलं जातं ते अदितींच्या माध्यमातून हिरण्यगर्भातून परब्रह्मच भक्षण करतं. म्हणून जे काही जातं ते ब्रह्माला जातं. आता आला प्रश्न, या ठिकाणी काही
फार अभ्यासक आहेत आणि ते म्हणतात की परब्रह्म कसं भक्षण करेल हो, ते तर काहीच करत नाही. त्यासाठी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे की अरण्योर निहितो जातवेदा गर्भ इव सुभृतो गर्भिणीभिः दिवे दिव इड्यो जागृवद्भिः हविष्म भीर मनुष्येभिरग्निः एतद्वै तत्. गर्भिणी स्त्रिया गर्भिणी स्त्रिया ज्या प्रकारे आपला गर्भ उत्तम प्रकारे धारण करतात, आपल्या गर्भाची उत्तम प्रकारे काळजी घेतात. कशी काळजी घेतात? गर्भ आणि त्या यांच्यामध्ये गर्भाची पिशवी असते. माता, गर्भ आणि याच्यामध्ये गर्भाची पिशवी असते. त्याप्रमाणे दोन अरणीच्या मध्ये स्थित असणारा अग्नी जागृत राहून हवन करणाऱ्या अग्निहोत्री पुरुषाची रोज हवन करून सातत्य जागृत ठेवतो. माता अरणी शब्द वगैरे आपल्याला थोडेसे नवीन आहे, त्याबद्दल थोडस सांगतो की असं समजा एक लाकडाची वाटी असते खाली. थोडस आपल्या समजण्याच्या भाषेत समजावून सांगतोय, मी ते पाहिलंय. लाकडाची एक वाटी असते खाली आणि वरती एक लाकडाचीच काडी असते. त्या काडीला खाली असं गोल असतं आणि मग या लाकडाच्या वाटीमध्ये ती लाकडाची काडी घर्षण करायची असते. म्हणजे घुसळतो त्याप्रमाणे घुसळायची असते आणि त्याच्यामध्ये कापूस ठेवतात. मध्ये म्हणजे दोनच्या मध्ये नव्हे, बाजूला. आता त्या लाकूड गरम होण्यामधून जी उष्णता तयार होते, तो अग्नी आहे. त्याला जातवेद असं म्हणतात. त्या अग्नीचं नाव आहे जातवेदा. हा अरण्योर निहितो जातवेदा गर्भ इव. गर्भ त्याप्रमाणे असतो. गर्भिणी आणि गर्भ याच्या मध्ये गर्भ पिशवी आहे. त्याप्रमाणे त्यात तो निवास करत असतो आणि म्हणून त्या गर्भाचं ती माता अहोरात्र संगोपन करते, जोपासना करते, काळजी घेते. त्याप्रमाणे दोन अरणीच्या मध्ये स्थित असणारा अग्नी जागृत करून हवन करणाऱ्या अग्निहोत्री पुरुषांनी रोज सतत हवन जागृती करायची, सातत्य ठेवायचं. त्या अरणीमध्ये जर ते फिरलं नाही ना, तर अग्नी तयार नाही होत. म्हणून सातत्याची जागृती लागते अग्नीची. अग्निहोत्र फार कठीण व्रत आहे, लक्षात घ्या. मला माझ्या वडिलांनी अग्निहोत्राबद्दल समजावून सांगितलं होतं आणि तेव्हा मला कळलं की अग्निहोत्र हे फार श्रेष्ठ आहे. फार कमी घरी अग्निहोत्र पाहायला मिळत होत. म्हणून वैश्वदेव करणं हे ज्यांच्याकडे अग्निहोत्र नाही त्यांना क्रम प्राप्त होतं. पूर्वी वैश्वदेव केल्याशिवाय जेवत नसत आणि आज नैवेद्य दाखविल्याशिवाय जेवत नाही. आता जे नैवेद्यही दाखवत नाही तेव्हा तो विषय नाही आपला. पण पूर्वी वैश्वदेव केल्याशिवाय, म्हणजे या अदिती देवतेला हवनामधून अन्न समर्पित केल्याशिवाय आपण भोजन करायचं नाही, असा शास्त्र धर्मसंकेत होता. असो, या ठिकाणी या अग्नीला परब्रह्म स्वरूप मानलेलं आहे, म्हणून त्याचं नाव जातवेद ठेवलं आहे. तुम्हाला जरी हे नावं माहिती नसली तरी जातवेदो महावह ताम जातवेदो लक्ष्मीम अनपगामिनीम. ज्यांना स्त्री सूक्त पाठ आहे त्यांना इथे जातवेद शब्द दोनदा आलेला त्यांना लक्षात येईल. म्हणून अधियज्ञामध्ये उत्तररणी आणि अधररणी अशा दोन अरणी असतात.
जे उभी काडी आहे, उत्तररणी आणि अधररणी अशा दोन अरणी असून त्यामध्ये जातवेद रूपी अग्नी निवास करत असतो आणि मग हविष द्रव्यांचा तो भोगता होतो. यज्ञ प्रक्रिया झाली. एवढी प्रक्रिया तुम्हाला समजली तरी पुष्कळ आहे. उत्तररणी आणि अधररणी नाही समजलं तरी अरणी समजलं तरी पुष्कळ आहे. रवी सारखी ती काडी आणि खाली ती वाटी. आता याचा उपयोग काय आहे ते सांगतो. आता धार्मिक असं आहे, की जो माणूस, जो पुरुष अन्न सेवन करतो, ते अन्न त्या देवतांना दिलं पाहिजे. ज्याप्रमाणे गर्भिणी अन्न सेवन केल्यानंतर ते अन्न त्या गर्भापर्यंत पोचवते त्याप्रमाणे. धार्मिक अर्थ सांगतोय बरं मी, धर्म काय सांगतोय ते सांगतो. कर्मयोगी पुरुष रोज नियमितपणे अग्निहोत्रादी कर्म करून अध्यात्मरूपी अग्नीचे त्यांनी पोषण करावे. तो अग्नी सतत प्रज्वलित ठेवावा. अग्नीमध्ये सतत तूप समिधा यांचं हवन करावं. धार्मिक कार्य झालंय. आता यातनं अध्यात्म काय सांगितलंय, याचा दुसरा आध्यात्मिक अर्थ काय आहे. आता धार्मिक अर्थ सांगितला, आता तुम्हाला आध्यात्मिक अर्थ सांगतो. आणि आध्यात्मिक अर्थ असा आहे की साधकांनी सतत जागरूक राहिलं पाहिजे. तो अग्नी अरणी चालवत असताना थोडीशी जरी संत झाली, तिची गती वाढवतच न्यावी लागते, तेव्हा अग्नी प्रज्वलित होतो. एकदम गती वाढवली तरी होत नाही, हळूहळूच करत राहिलं तरी होत नाही. म्हणून त्याचं सातत्य पाहिजे आणि त्याला गती वाढती पाहिजे. साधनेचं सातत्य असलं पाहिजे, त्याची गती वाढती असली पाहिजे आणि त्याची दिशा बरोबर असली पाहिजे. इथे दक्षता लागते. जे साधक साधना करतात, काय बोलतोय मी, साधून घेतो त्याला साधक म्हणतात, साधन करतो त्याला साधक म्हणतात. या साधक शब्दाच्या अगदी सोप्या व्याख्या झाल्या. समर्थांनी साधक शब्दाचा जो समास लिहिलाय तो वाचल्याशिवाय राहू नका. एवढं सविस्तर त्याच्यामध्ये आहे की आपण साधक आहोत का, असा प्रश्न निर्माण समर्थांच्या विवरणामध्ये. आणि म्हणून मला सांगायचं आहे की साधकाने सतत जागरूक असलं पाहिजे, सतत दक्ष असलं पाहिजे. श्री गुरूंनी दिलेल्या साधनेत कधीही खंड पडता कामा नये. तो खंड पडणं याला प्रमाद असं म्हणतात. प्रमाद शब्दाचा थोडक्यात अर्थ चूक असा होतो. प्रमाद म्हणजे चूक. दुसरं, श्री गुरूंनी दिलेल्या साधनावर अविश्वास हाही एक प्रमाद आहे. काही लोक गुरूंनी दिलेल्या साधना व्यतिरिक्त आपल्या मनाची पण काही साधनं करतात. आणि अशी मनाची साधनं करणारी लोक प्रमाद करतात. त्यांना आत्मानुभव येत नाही. एवढ्या संख्येने तुम्ही ऐकता आहात, बारकाईने ऐका बरं का. काय कठोपनिषद सांगताय, याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे. अग्नी प्रज्वलित याचा अर्थ काय होतो. गर्भिणी ज्याप्रमाणे आपल्या गर्भाचं रक्षण करते, त्याप्रमाणे साधकांनी ज्ञानाग्नीचं रक्षण केलं पाहिजे. अविद्या आणि अज्ञान ज्ञानाग्नीला विझवता कामा नये. खूपदा असं होतं, हवेने अग्नी पेट घेतो हे खूप आहे, पण जास्त हवा असेल तर तो विझूनही जातो. तसं अज्ञान आणि अविद्या ही जर गडद असेल
तर ज्ञानाग्नी विझतो. कारण आमचा ज्ञानाग्नी बिरबलाच्या खिचडीप्रमाणे अत्यंत मंद धुकधुकता. काका नेहमी म्हणतात, आमचं ज्ञान ऑक्सिजनवर असतं नेहमी आणि अज्ञान बोकाळलेलं असतं. ज्ञान आमचं कुठे असतं? ऑक्सिजनवर असतं. अगदी धुकधुक असते, धुकधुक. आहे नाही, आहे नाही, आहे नाही, आहे नाही. अज्ञान बोकाळलेलं. इतकं बोकाळलं असतं, की बाबा, बाबा. गुरूंकडनं करेक्शन करून घेण्याची आमची तयारी नसते. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते? आमचा अहम, आम्ही करतो हे बरोबर करतो आहे असंच आम्हाला सांगत असतो. आणि म्हणून आमच्या हातून प्रमाद घडतात. हृदयामध्ये ज्ञानाग्नी सतत जागरूक ठेवला पाहिजे. गुरूंनी दिलेलं साधन नित्य करायला पाहिजे. सतत करायला पाहिजे. एका पाठोपाठ एक करायला पाहिजे. खंड करायला, अव्याहत करायला पाहिजे. पुष्कळ झाले एवढे शब्द. एकदा सज्जनगडावरनं आम्ही आलो होतो आणि काकांनी या शब्दांबद्दल बोललो होतो. त्यावेळेला बडनेऱ्याला उतरलो आणि पुढची बस मिळेपर्यंत काहीतरी 1.5-2 तास बसच आली नाही यवतमाळची. तर बडनेऱ्याच्या बस स्टँडवर 2 घंटे आम्ही सतत अखंड, अव्याहत ह्या विषयावर बोलत राहिलो. 2 घंटे निघून गेले कळलं नाही. आमच्या गावाला तिथून 1.5च तास लागत होता जायला. आम्ही स्टँडवरच 2 तासापासून उभो. असं एकदा सातत्याची गोडी तयार झाली, आवड तयार झाली, की मग ज्ञानाग्नीचं रक्षण होतं आणि मग रोज सातत्याने हवन होतं. ध्यान साधना, ज्ञान साधना, नाम साधना करावी. त्या साधनेमध्ये कधीही टाळाटाळ करू नये, दुर्लक्ष करू नये, सातत्य बिघडू देण्याचा प्रमाद घडवू नये. अशा साधनेने जागृत केलेला जो ज्ञानाग्नी तो ब्रह्मस्वरूप आहे. तो ज्ञानाग्नी ब्रह्मस्वरूप आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्माणम भस्मसात कुरुते तथा. कसा आहे हो ज्ञानाग्नी? सर्व कर्माणम भस्मसात कुरुते. सगळ्या कर्मरूपी, कर्म काय आहे हो? पुढे येणारे भोग आहे. प्रारब्ध कर्म काय आहे? ते कर्म जेव्हा फलद्रूप होतात त्यावेळेला ते प्रारब्ध म्हणून आमच्या नशिबी येऊन पोचतात आणि ते प्रारब्ध घेऊन आम्ही जन्माला येतो आणि मग आम्हाला ती कर्मफळ भोगावी लागतात. सो सो आता अशा सुखदुःखांची भोगातून सुटका करायची असेल तर ज्ञानाग्नी दग्ध कर्मण भगवद्गीता सांगते की तो ज्ञानाग्नीने आम्ही काय केलं पाहिजे? सगळं कर्म जाळून टाकलं पाहिजे. मग जाळू क्या की लवकर पहिल्यांदा सगळं अकर्ता म्हणून काम करावं लागतं आणि ज्ञानाग्नी सतत जागृत ठेवावं लागतो. म्हणून अव्याहत साधनेमध्ये राहावं लागतं. कितीतरी ग्रंथ आहेत की ज्या ग्रंथांमध्ये सद्गुरू वेळेवर येतात, भिक्षा मागून जातात, तुझ्या घरी आलो तुला कळलं पण नाही असं. नित्य नवा दिन जागृतीचा रोज आत्मस्वरूपाची अखंड अनुसंधान ज्याने सातत्याने सांभाळ. रोज म्हटल्यानंतर सातत्य म्हणावंच लागतं बरं का तरी पण. आणि सातत्य म्हटलं तरी अखंडत्व त्यात आलं पाहिजे. कारण सातत्यामध्ये प्रयत्न आहे आणि अखंडत्व हा परिणाम आहे. अखंडत्वात प्रयत्न नाहीये, सातत्यात प्रयत्न आहे.
प्रयत्नांची पराकाष्ठा आहे सातत्य. आणि त्या पराकाष्ठेचा परिणाम अखंडत्व आहे लक्षात. म्हणून हे जे सातत्य आहे, हे जे अखंडत्व आहे, हे ज्ञानाग्नीचं रक्षण करतं. ज्ञानाग्नी अधिक प्रज्वलित होतो आणि मग तो ज्ञानाग्नी मीच ब्रह्म आहे हे अनुभवाला आणून देतो. किती जण अशा प्रकारे साधना करतात हो. कोणतीही साधना करा, नाम ध्यान तत्वज्ञान, तीनही साधना या पद्धतीने समोर गेल्या पाहिजे. कारण की श्रुती माता आई आहे ती. ती काही नामाच्या बाजूनी नाही आहे, ती काही ज्ञानाच्या बाजूनी नाही आहे, ती काही ध्यानाच्या बाजूनी नाही आहे. ती फक्त मोक्षाचा मार्ग सांगते. तू जसा वाटचाल करतो आहेस तिथून तुला मोक्ष लागत असताना हे टप्पे लागायला पाहिजे. खूप लोकांना असं वाटतं की प्रवचन करता आलं की झालं, मग लोक तारीफ करतात, काय ज्ञान आहे तुम. याला ज्ञान नाही म्हणत. प्रवचन करता येणं हे ज्ञानाचा भाग नव्हे. माझं हे माझं स्वरूप आहे, ते मी आहे, हा खरा ज्ञानाचा भाग आहे, हा शुद्ध ज्ञानाचा भाग आहे. पहावे आपणासी आपण, आपण या आपण पे देखे, हा शुद्ध ज्ञानाचा भाग. ग्रंथ ज्ञान हा परोक्ष ज्ञानाचा भाग आहे. आणि पहावे आपणासी आपण, हा अपरोक्षत्वाचा भाग. परोक्ष एक वेळ टाकून दिलंच पाहिजे, त्याशिवाय अपरोक्षत्वाचा अनुभव येत नाही. आपलं यान सुद्धा ज्या वेळेला चंद्रावर फिरतं त्यावेळेला पृथ्वीची कक्षा ओलांडून गेल्यानंतर ते अर्धा अधिक भार टाकून देतं आणि मग चंद्राकडे झेप घेत. तसं परोक्ष ज्ञानाचा भार. काही लोक म्हणतील की जर तो भार टाकूनच द्यायचा आहे तर आत्ता कशाला मिळवा, तर मग चुकलंच. टाकायचं आहे हे मिळवल्यानंतर समजतं, लक्षात ठेवा. मिळवल्यानंतर तुम्हाला कळतं, तत्पूर्वी तुम्हाला ते कळत पण नाही, लक्षात. साधनाभ्यास जर नाही केला तर काय टाकलं पाहिजे आणि काय निवडलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे हे कळतच नाही. म्हणून साधनेमध्ये टाळाटाळ करू नका. सद्गुरूंनी दिलेलं साधन पवित्र असतं. ते कुठल्याही ठिकाणी तुम्हाला करता येतं आणि ते केल्याशिवाय कधीही राहू नये. श्वास घेतल्याशिवाय जसं आम्ही राहत नाही, तसं साधन केल्याशिवाय राहू राहू नये. मग बैठकीचं साधन केलं पाहिजे का हो? चालता फिरताच साधन करत राहिलो तर हे नाही केलं तर चालणार नाही का? नाही. बैठकीचं साधनही केलंच पाहिजे आणि मग चालता फिरता उठता बसताचं साधन केलं पाहिजे. नाही तर आम्हाला 24 तास साधन जमतं या भ्रमात असण्याची शक्यता खूप राहते. पुढचा मंत्र बघूया. यतश्चोदेति सूर्याः अस्तं यत्र च गच्छति तं देवाः सर्वे अर्पिताः तदु नात्येति कश्चन एतद्वै तत्. ते ब्रह्म हेच आहे, हे पुन्हा श्री गुरु आपल्या प्रिय शिष्याला सांगतात. श्री गुरूंचा शिष्यावर नेहमी प्रेम असतं. शिष्याला असं वाटतं आपल्यापेक्षा त्याच्यावर जास्त आहे आणि त्याच्यापेक्षा याच्यावर जास्त आहे, असं कधी नसतं. पण साधनाभ्यास करणाऱ्या शिष्याकडे विशेष कल असतो, हा स्वाभाविक भाग आहे, लक्षात ठेवा. जो समोर जाऊ इच्छितो,
जे ब्रह्मस्वरूप श्री गुरु झालेले आहेत, त्या ब्रह्मस्वरूपाला गवसणी घालण्यासाठी जो धडपडतो, त्याच्याकडे नक्की विशेष लक्ष असतं. आणि मग तेवढा बाकी साधकांना तरतम भाव जाणवतो. पण तो तरतम भाव काढून टाकायचा. प्रेमात फरक पडत नाही. पण ज्याला जास्तीत जास्त मार्गदर्शनाची गरज आहे, त्याला मार्गदर्शन त्वरित करावं लागतं. एक जण पायी चालतोय, वाटचाल करतोय, त्याला थोड्या वेळाने सांगता येतं की अरे तू आता डावीकडे वळ. पण जो विमानाने जातोय ना, त्याला थोड्या वेळाने सांगतो म्हटलं तर तो कित्येक किलोमीटर समोर निघून गेलेला. त्याला तातडीने सांगावं लागतं, विशेषत्वाने सांगावं लागतं, पूर्ण लक्ष देऊन सांगावं लागतं, सेकंदानी लक्ष द्यावं लागतं की हा कोणत्या दिशेला आहे, काय गतीला आहे, काय उंचीवर आहे. जिथून रोज सूर्य उगवतो, ज्या ठिकाणी सूर्य अस्ताला पावतो, ज्याच्यामध्ये सर्व देवता समर्पित होतात, ज्याचे अतिक्रमण कोणीही करत नाही, तेच हे परब्रह्म स्वरूप आहे, असा 9व्या मंत्राचा अर्थ आहे. यतश्चोदेति सूर्यः अस्तम यत्र च गच्छति तम देवाः सर्वे अर्पिताः तदु नात्येति कश्चन एतद्वैत. आता प्राण घेतले आहेत. प्राणापासून म्हणजेच हिरण्य गर्भापासून सूर्य रोज उगवतो आणि त्याच ठिकाणी पुन्हा अस्ताला जातो. आत्म्याच्या अधिष्ठानावर सूर्य उगवतो, लक्षात ठेवा. आत्म्याच्या अधिष्ठानावर सूर्य मावळतो, लक्षात ठेवा. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकाम नेमा विद्युतो भाती कुतोयमग्नी तस्य भासा सर्वमिदं विभाति. कठोपनिषदातला पुढे येणारा मंत्र आहे हा. आणि मुंडकोपनिषदामध्ये सुद्धा हाच मंत्र आहे. पुन्हा या सांगत असताना सांगतात की किती काळामध्ये अग्नी वगैरे दी आदिदेव, वाणी वगैरे दी आध्यात्मिक देव. दोन गोड देव आहेत, दोन ताप आहे ना, आध्यात्मिक ताप, आदिदैविक ताप, आदिभौतिक ताप. आपण आध्यात्मिक आणि आदिदैविक याबद्दल त्या ठिकाणी बोलतो आहे की आदिदेव, वाणी वगैरे इंद्रिय रूपी आणि आध्यात्मिक देव, प्राण हिरण्यगर्भ यांच्यामध्ये समाविष्ट होता. म्हणजे पुन्हा थोडक्यात, हिरण्यगर्भ याला स्वतःची सत्ता नाही, त्याला ब्रह्मस्वरूपाची सत्ता आहे. हिरण्यगर्भात प्राणाचं अधिष्ठान हिरण्यगर्भ आहे, हिरण्यगर्भाचं अधिष्ठान परब्रह्म आहे. म्हणून हिरण्यगर्भाला सुद्धा स्वतःची सत्ता नाही, तो परब्रह्माच्या सत्तेवर आहे, परब्रह्म त्याचं अधिष्ठान आहे. म्हणून एकाच परब्रह्माची सत्ता सगळीकडे अनुस्यूत आहे हे सांगायचं आहे. म्हणून मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाई. सोनियाची सुती, सूत सोनियाचे मणी, सोनियाचे सुती ओविले, अशी ओवी आहे माऊलीची. पुरुषान्न पराकिंचित हा काष्टा सा परागती. याच्यापेक्षा श्रेष्ठ अनुभव दुसरा कुठलाही नाही. म्हणून अधिष्ठान रूप आत्म्यापर्यंत जाऊ शकलं पाहिजे आणि त्याच्या अतीत म्हणजे त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. पुरुषान्न परान किंचित सा काष्टा सा परा. सर्वश्रेष्ठ ध्येय मिळालं पाहिजे की नाही हो. अधिष्ठानाशी एकरूप झाल्यानंतर जीवाचं स्वतंत्र अस्तित्वच राहत नाही, जीवच ब्रह्मरूप झालेला असतो. सर्व नद्या ज्याप्रमाणे आपलं नाम आणि रूप विसरून समुद्रामध्ये अस्तंगत होतात, नर्मदा असो की गंगा असो, त्या
समुद्रामध्ये अस्तंगत झाल्यानंतर समुद्र रूप होता. आता त्यांना कुठेही जाणे शिल्लक राहत नाही. तसं ब्रह्मप्राप्तीनंतर गंतव्यांतरभावात जीवाचं जीवपण शिल्लक राहत नाही. जीव हा परब्रह्म स्वरूप होऊन जातो आणि परब्रह्म हेच सर्वे सर्व आहे. त्याला सर्वात्मक वस्तू असं म्हणतात. म्हणून ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य पावणं ह्यात भलाई आहे. आता बघा, पहिल्यांदा आप सांगितलं. पहिल्या मंत्रामध्ये काय सांगितलं होतं? पाण्याबद्दल सांगितलं होतं पहिल्या मंत्रामध्ये. म्हणजे श्लोक मंत्र क्रमांक 6 पाण्याबद्दल सांगितलं होतं. मंत्र क्रमांक 7 प्राणाबद्दल सांगितलं होतं. मंत्र क्रमांक 8 याच्या मधल्या अदितीबद्दल सांगितलं होतं. आणि मंत्र क्रमांक 9 या ठिकाणी या सगळ्यांचं अधिष्ठान सांगितलं आहे आणि गंतव्य काय आहे हे सांगितलं आहे. म्हणून आपापासून घ्या, प्राणापासून घ्या, कुठल्याही कोशापासून घ्या. तो कोश हिरण्यगर्भापासून आला. हिरण्यगर्भ परब्रह्मापासून आलं. म्हणजे हे सगळे कोश परब्रह्मापासून आलेले आहे. मग आता प्रत्येक कोशाचं वर्णन का नाही केलं? गरज नाही. एका कोशाचं वर्णन केलं की सगळ्या कोशांचं वर्णन झालं. नाही तर मग आपाचं वर्णन झालं, मग पृथ्वीचं नाही झालं. मग अग्नीचं वर्णन झालं, वायूचं नाही झालं. असा अर्थ नका घेऊ. त्यात अनुस्यूत आहे. ज्या अर्थी पंखा बंद झालाय त्या अर्थी एसी बंद झालेलाच आहे. अनुस्यूत आहे. तसं एकदा सगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर स्वतःच नामरूप समुद्रामध्ये विलीन करून देतात. त्याप्रमाणे हिरण्यगर्भापासून आलेले हे आणि आत्म्याच्या अधिष्ठानावर ब्रह्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर आलेलं हिरण्यगर्भ ते सगळे ब्रह्मस्वरूप होता. आणि मग वेगळेपण नावाची गोष्ट शिल्लक राहत नाही. पण आम्हाला उपाधीमुळे वेगळेपण वाटतं. हा मनुष्य, ती गाय, तो पक्षी, ते झाड, उपाध्या बदलल्याबरोबर आम्हाला वेगळेपण वाटतं आणि जो वेगळेपणामध्ये धावतो त्याची हानी झाली म्हणून समजा. मग आता कोणते वेगळेपण सांगितले? पाणी हे वेगळेपण सांगितलं, अग्नी हे वेगळेपण सांगितलं आणि प्राण हे वेगळेपण सांगितलं, हिरण्यगर्भ हे वेगळेपण सांगितलं. आता हे सगळे हिरण्यगर्भात आणि हिरण्यगर्भ परब्रह्मामध्ये विलीन होतो असं ज्याला कळलं त्याला ब्रह्मरूपता, नाही तर अब्रह्मता. आणि एकदा ब्रह्मस्वरूपासून भिन्नत्व, विविधत्व, वेगळेपण पाहायला लागलं की तो संसारी होतो. आणि असा जो संसारी असतो य इह नानेव पश्यती. आणि तेथे तो नानात्व्य पाहायला गेला की तो एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूला प्राप्त होतो. विविधता पाहणं किती धोक्याचं आहे बघा. आणि हे विविधता पाहणं कसं धोक्याचं आहे हे आपण उद्याच्या 2 मंत्रांमध्ये बघणार आहोत की ही विविधता पाहणं कसं धोक्याचं आहे. य इह नानेव पश्यती 10 नंबरचा मंत्र आणि य इह नानेव पश्यती 11 नंबरचा मंत्र. आणि ही विविधता जर सांगून झाली तर मग ब्रह्म कसं आहे हे पुन्हा 12 नंबरच्या मंत्रामध्ये आहे. उद्या 2 श्लोक जर आपले मंत्र जर झालेत तर 12वा घेऊ, नाही तर हे 2 10 आणि 11 उद्या नक्कीच घेणार आहोत. या पद्धतीने विविधता पाहणं धोक्याचं आहे, लक्षात ठेवा बरं. आणि आम्हाला काय होतं, हे बघा इकडलं कसं दिसतं, हे बघा हे कसं आहे, अहो छान छान बघा, वेगळे वेगळे पण किती सुंदर असतं. वेगळेपणातलं एक पण सुंदर आहे सगळ्यात. या एकपणामुळे वेगळेपण आलेलं आहे, लक्षात ठेवा. एकपणामुळे वेगळेपण आहे. वेगळेपण खरं नाहीये, एक पण खरं आहे. आणि जो वेगळेपणामध्ये रमतो, रंगतो,
मशगूल होतो. तो एकत्वामध्ये कधीही जात नाही. त्याच्या मनामध्ये विचारच नाही. एक उदाहरण देतो. कैरी आहे. कैरीपासून मोहरीचं लोणचं होतं, गुळाचं लोणचं होतं, तक्कू होतो, नंतर बाळ आंब्याचं लोणचं होतं. 4 प्रकार झाले सांगून. कैरीपासून फोडीचा साखरांबा होतो, किसाचा साखरांबा होतो, गुळ आंबा होतो आणि कैरीचा गर काढून त्यात साखर घालून त्या गराचाही एक स्टोरेज होतो, ज्याचं पन्ह करतो आपण. आता एका कैरीपासून 4 गोड पदार्थ तयार झाले. एका कैरीपासून 4 लोणच्याचे प्रकार तयार झाले. जेवढी विविधता वाढेल, तेवढं एकत्वाकडलं लक्ष निघून जातं. कैरीचा विचारच हरवून जातो. कैरीचा विचारच निघून जातो. संपून जातो कैरीचा विचार. एकत्वाचा विचार संपला, की तो पुनरपी जननम, पुनरपी मरणम. मग तो नानात्वामध्ये या देहातून त्या देहात फिरत राहतो. आणि हे फिरणं मृत्योसमृत्यो मापनोती इह नानेव पश्यती. द्वैत बुद्धी तयार होते. विविधतेमध्ये द्वैत बुद्धी आहे, एकतेमध्ये अद्वैत बुद्धी आहे. अद्वैत बुद्धीला विकसित केलं तर परमानंद प्राप्त होतो. आणि द्वैत बुद्धी जर वाढीला लागली उपाधियुक्त, तर जन्म मरण रूप मृत्यू, सुख दुःख रूप वेदना ह्या समोर येतात. आणि ह्या येऊ नये म्हणून द्वैत बुद्धीला पुनर्जन्म देता कामा नये. म्हणून मंत्र क्रमांक 10 आणि 11 जो उद्या घेतो आहे, तो सांगणार आहे. काळजीपूर्वक ऐका. द्वैत आणि वैविध्यामध्ये जाऊ नका. फार वैविध्याचं वेड असतं हो आम्हाला. 2 दिवस खुर्ची या कोणत्यात ठेवायची, 2 दिवसांनी खुर्ची त्या कोणत्यात ठेवायची. टेबल इकडला इकडे न्यायचा, तिकडला तिकडे न्यायचा. चालले बदल 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 बदल. एका ठिकाणी रामकृष्ण हरी. मनाला असं वैविध्य दिलं, तर आधीच नाचण्यामध्ये पारंगत असलेलं मन केवढ्या उड्या मारतं. आणि असं खतपाणी मनाला देऊ नका. त्याने जन्म आणि मृत्यूच्या कचाट्यामध्ये सापडतो. आणि तो विळखा अत्यंत वेदनादायी आहे लक्षात. त्या विळख्यामध्ये जाऊ नये म्हणून आता हिरण्यगर्भापर्यंत नेऊन, हिरण्यगर्भ ब्रह्मस्वरूप आहे इथे आपल्याला कठोपनिषदाने स्थिर केलं आहे. तरीही उद्या वॉर्निंग देतात आहे, वैविध्याच्या मागे जाऊ नका, उपाध्यांच्या मागे लागू नका. उपाध्यांचं फार वेड असतं माणसं. काकांनी 13 आचार्य नेमले आहेत. मग हे आचार्य असे, ते आचार्य असे. प्रत्येक जण त्यांच्या त्रिगुणांच्या कॉम्बिनेशन नुसार वेगवेगळाच असणार आहे. सारखा असणारच नाही. पण एकत्व तेच आहे, तेवढंच आहे, तितकंच आहे, जे काकांबरोबर आहे. एकत्वात भिन्नता नाही लक्षात. मी सांगणारा आणि तुम्ही ऐकणारे हा व्यवहार वेगळा आहे. पण आपल्यामध्ये एकत्व एकच आहे लक्षात ठेवा. तुम्ही आणि मी वेगळे नाही. म्हणून वैविध्याला जास्त महत्व देऊ नका. एकत्वाला महत्व द्या. आम्ही ऐकतो, आम्ही ऐकतो. श्रोता होते. ऐकत असेपर्यंत श्रोतात. पण ऐकणं समजल्यानंतर ब्रह्मरूपतात श्रवणास हवे सुमनास समाधी जोडे. आणि माझं सांगणं संपल्याबरोबर ब्रह्मरूपता आपल्या दोघांनाही या गोष्टींना नेहमी धरून ठेवता आलं पाहिजे. ऐकत असताना आणि सांगत असताना. आणि याचं प्रॅक्टिस, याला सातत्य म्हणतात. तो अग्नी सातत्याने त्या दिशेने प्रज्वलित करायला सांगितलाय. म्हणजे साधना अशी करायला सांगितली आहे.
यासाठी गुरु शिष्याच्या एकांती, गुरु आणि शिष्य यांचे संवाद वरचेवर झाले पाहिजे, अडचणी सुटल्या पाहिजेत, सोडवून घेतल्या पाहिजेत. एकदा गुरु केले, त्यांची पुस्तकं वाचले की आम्ही मोकळे, असं मोकळं होता येत नसतं. ब्रह्मरूपताच मोकळं करते तुम्हाला, बाकी काही मोकळं नाही. अशी ब्रह्मरूपता आपल्या सगळ्यांना प्राप्त हो, अशी सद्गुरु डॉक्टर काकांच्या चरणी विनंती करतो, विनवणी करतो आणि आजचा विषय या ठिकाणी थांबवतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. जय रामकृष्ण हरी. श्री रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.